बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। हॅलो एव्हरीवन, आज मी माझ्या मुलीचा शिवाजी महाराज जयंती निमित्त जिजामाता लुक करणार आहे। तर सर्वात आधी आपण मेकअपला स्टार्ट करूया। तर मी आधी क्लीन करून घेणार आहे फेस क्लिन्झिंग मिल्कने। तुमच्याकडे काहीही क्लिन्झिंग मिल्क असेल, कोणत्याही ब्रँडचं क्लिन्झिंग मिल्क असेल किंवा तुम्ही फेस वॉश केला तरी सुद्धा चालेल। थोडा गळा खराब आहे माझा। ओके, अजून असं वाव छान। स्प्रे करून घेणार आहे, जे क्लिन्झिंग लावलेलं आहे त्याला मी क्लीन करून घेणार आहे। फेस वॉश सुद्धा करून घेऊ शकता। मी गुड वाईटचं ग्रीन टीचं टोनर करून घेणार आहे, स्किनला टोनिंग करून घेणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचा टोनर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता। टोनिंगने काय होतं, चेहरा थोडासा फ्रेशनेस येतो, चेहऱ्यावरती तजेला येतो, त्यामुळे आपण टोनर लावून घेत असतो। बाबू, इथे मी आता शेताफिलचं मॉइश्चरायझर लावणार आहे। तुम्ही निव्याचं लावू शकता, पॉन्ड्सचं लावू शकता। तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता। बेबी मॉइश्चरायझर पण लावू शकता। तुम्हाला माहितच आहे, मेकअप करताना मॉइश्चरायझर हे खूप महत्वाचं असतं, त्यामुळे मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्किन मध्ये मर्ज करायचं आहे। तिचा फ्रॉक थोडा डिस्टर्ब करत होता नेक एरिया कव्हर करायला, त्यामुळे इथे आम्ही ड्रेस चेंज करून घेतलेला आहे। व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे। आणि इथे माझा मुलगा थोडासा आम्हाला डिस्टर्ब करतोय। डोळ्यांच्या खाली कट क्रीज म्हणजे जे क्रीज लाईन्स आहेत त्या येतात, ते नॅचरल आहे, त्याला कोणीही काहीही करू शकत नाही। कितीही मोठा मेकअप आर्टिस्ट असो तो ते कव्हर करू शकत नाही। थोडंसं फक्त काम करावं लागतं आपल्याला त्यावर, आणि मग त्या क्रीज आहेत त्या व्यवस्थित ब्लेंड होऊन जातात। तिच्या चेहऱ्याचा जो कलर होता तोच मी इथे स्किन टोन केलेला आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण कव्हर केलेला आहे। बस आता मी काहीही लावणार नाही, फक्त तिचं थोडंसं मी कंटोरिंग करून घेणार आहे। थोडासा ब्राऊन कलर घेणार आहे, कारण ती खूपच जास्त फेअर आहे आणि मग ते सगळं सेम दिसतो चेहरा, त्यामुळे मी इथे थोडंसं कंटोरिंग करणार आहे। डॉट्स करून घेतलेले आहेत छोटे छोटे, इकडून पण आणि नोज एरिया पण, आणि जो मानेचा एरिया आहे। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। इथे मी ब्युटी ब्लेंडर चेंज करून घेतलेलं आहे, ब्लेंडिंगचं हे आहे, त्यानंतर हे वापरते ते मी थोडंसं आता ब्लेंड करून घेणार आहे, बघू शकता। नोजचा एरिया जो आहे तो बघा किती शार्प दिसतोय। आता तुम्ही बघू शकता, इथे मी ब्राऊन टोन केल्यामुळे हा कसा शेप दिसतोय, आणि इकडे केलेला नाही अजून, तर हा कसा शेप दिसतोय। याला पण सेम असंच ब्लेंड करून घ्यायचंय। इथे आपलं कंटोरिंग झालेलं आहे, आणि आता मी सगळा बेस हा पावडरच्या साहाय्याने लॉक करून घेणार आहे। इथे मी पर्पलचं पावडर वापरते, पर्पल ब्रँडचं। वरती बघ, क्रीज लाईन ही पावडरच्या साहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायची डोळ्यांच्या खालची, आणि पावडर लावून घ्यायचे। पावडर सुद्धा डॅबिंग पोर्शननेच लावायचे। एकदा आपला बेस हा लॉक झाला की मग आपण ब्रशच्या साहाय्याने थोडी पावडर ही काढून घ्यायची। इथे मी आता थोडीशी कलर बारची जी पावडर आहे ती डोळ्यांच्या खाली लावून घेतेय, कारण की मला आता आय शॅडो लावायचा आहे। आणि आय शॅडो लावत असताना सगळी जी आय शॅडोची जी डस्ट आहे ना ती आपल्या चिक्स वरती पडते, आणि त्यामुळे काय होतं, आपला बेस हा थोडासा खराब होऊन जातो। त्यामुळे तुम्ही ही टेक्निक वापरू शकता। एक्स्ट्रा चिक हा कलर आहे आपला ऑरेंज आणि ग्रीन, थोडासा तो मी इथे लावणार आहे। ब्रश घेऊन घ्यायचा आहे, तुम्ही फिंगरप्रिंट्सने सुद्धा करू शकता, असं काही नाही की ब्रशच हवा आहे। तर मी आता सर्वात आधी लाईट ब्राऊन टोन घेणार आहे, तुम्ही लक्ष केंद्रित करून बघायचं आहे, डोळे बंद। आणि कट क्रीज एरिया जो आहे राऊंड सर्कल मध्ये ब्राऊन टोनने सर्कल करून घ्यायचा आहे। जिथे आपले आयबोन्स असतात त्या आयबोन्स पासून आपल्याला राऊंड मध्ये सर्कल करून घ्यायचं आहे। थोडासा आता ब्लॅक टोन घेतेय सर्कलच्या दिशेला, आउटर कॉर्नरच्या ठिकाणी थोडासा ब्लॅक टोन मी वापरणार आहे। मला आउटर कॉर्नरला थोडंसं ब्लॅकिश केलेलं फार आवडतं, त्यानंतर मी इथे थोडा ऑरेंज कलर घेतेय जो तिच्या साडीचा होता तो, आणि तो सुद्धा मी इथे जिथे ब्लॅक कलर मी घेतला होता
त्यावरती मी ब्लेंड करून घेणार आहे. अशा प्रकारे दिसतंय. थोडासा रेडिश घेतलाय आता, तो पण मी इथे ब्लेंड करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि आता मी शिमर वापरणार आहे इनर कॉर्नरला. डोळे बंद कर. गोल्डन कलरचं जे शिमर आहे ते मी इथे वापरणार आहे. डोळे बंद. आणि ते मी इनर कॉर्नर पासून लावून घेणार आहे. तुम्ही ब्रशच्या साह्याने पण लावू शकता, पण मला इथे फिंगरप्रिंट जास्त सोयीस्कर वाटतं, त्यामुळे मी आता फिंगर टिप्सने शिमर लावून घेणार आहे. बघू शकता आपल्या डोळ्याचा लुक किती सुंदर आहे. अशा प्रकारे आपला डोळा दिसतोय. आता जे बाकीचं जे आहे ते मी रिमूव्ह करून घेईन. डोळे बंद करा आपले. हे बघा आपला मेकअप अशा पद्धतीने झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि जी एक्स्ट्राची पावडर होती, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ती एक्स्ट्राची पावडर आपण छोटूशा मस्त आपल्या ब्लेंडिंग ब्रशने, पावडर ब्रशने ब्लेंड करून घ्यायचं आहे. सगळी एक्स्ट्राची पावडर रिमूव्ह करून घ्यायची आहे. छान झालाय आपला मेकअप, मस्त झालाय. आता मी इथे आयब्रो डिफाईन करणार आहे. मी एपीकेचं पोमेट घेत आहे. तुमच्याकडे कोणतंही पोमेट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि छानपैकी आयब्रो डिफाईन करून घ्यायची आहे. आता मी इथे आयब्रो डिफाईन करून घेणार आहे. लहान मुलांचे आयब्रो आपल्याला करता येत नाही, त्याला काही आकारही नसतो, ते जाडही भरपूर असतात. हे प्रॉब्लेम मेकअप मध्ये येतात. त्यामुळे जे आहे ते नॅचरल आहे, त्याला काही करायचं नाही उद्योग. आणि मी एकदम नॅचरल आयब्रो डिफाईन केलेली आहे. तसंच इकडे करायचं आहे. जे आयब्रोचा हा मेन पॉइंट असतो आतला, पहिले तिथे ब्रश ठेवायचा कधी पण, आणि मग ते वरच्या दिशेला घेत जायचंय. मगच हळूहळू हळूहळू पुढे यायचंय. मुलं कसे करतात बघा, कसे करतात. मुलं हे खूप चंचल असतात, स्थिर बसत नाही. इथे मी आता होजो हायलायटर लावते. स्माइल कर, स्माइल. स्विस ब्युटीचं 3-in-1 पॅलेट वापरतीये. ब्लश लावून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर लुक झाला आहे आपला. इथे मी आता रिकोडचं लायनर लावणार आहे. ही थोडीशी मोठी असल्यामुळे मी इथे लिक्विड लायनर लावलंय, की जेणेकरून ती हलणार नाही, डोळे पण उघडणार नाही. लहान मुलं जर असले तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो लायनर लावायला, कारण ते हलतात, डोळे उघडतात. मी एक राधाचा मेकअप केलेला आहे, त्यामध्ये त्या मुलीने असंच केलं होतं, डोळे उघडून दिले होते, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. आता मी इथे आयलॅश कर्लर जे आहे त्याच्याने आयलॅशेस जे आहे ते नॅचरली कर्ल्स करून घेणार आहे. आणि मग त्यानंतर मी आता इथे मेबेलिनचा मस्कारा लावणार आहे. मी व्यवस्थित डोळा पकडून घेतेय आणि त्यानंतर मग मी मस्कारा लावतेय. याचं कारण असं, मस्कारा लावताना वरच्या दिशेला कधी कधी मस्कारा लागून जातो, थेंब लागून जातो, डोळे उघडू नको, तर मग ते खराब नको व्हायला. म्हणून मी काय केलं, अंगठ्याने पहिले असं पकडलं की जेणेकरून मस्कारा जो आहे तो माझ्या बोटांना लागेल, तिच्या वरच्या आयलॅशेसला नाही. आता इथे आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे. मी इथे पर्पलचं काजळ वापरणार आहे. मला पर्पलचं काजळ फार आवडतं. त्याचा रिझल्टही खूप छान आहे. purple.com. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता, असं काही नाही की तेच वापरलं पाहिजे.
डोळे बंद कर. रुचणार नाहीये. काजळ लावायला खूप घाबरती ही, खूप जास्त. पाणी आणू नको, आणू नको, पाणी आणू नको. वरती मध्ये अगं आलं तर मग टिश्यू पेपर मी साईडला काढून घे. इकडून येते का तिकडून येते दिसत का नाही? इकडून येते, मला तर कुठूनच नाही दिसत आहे. तर झालं आहे आपल्या अशा पद्धतीने मेकअप. बघू शकता किती सुंदर दिसतोय. थोडासा न्यूड पण आहे आणि छान पण आहे. डोळे बंद कर. बघा किती सुंदर दिसतोय. डोळे बंद कर. दिसतंय तुम्हाला? आता लिपस्टिक लावून घेणार आहे मी. एक मिनिट. चला तर आता आपला मेकअप हा पूर्ण झालेला आहे आणि मी इथे मेकअप फिक्सर वापरतीये स्विस ब्युटीचं. आता इथे मी एक टेक्निक वापरणार आहे, बघूया काय रिझल्ट येतो. तर सर्वात आधी मी इथे लिपस्टिक घेतलेली आहे थोडीशी आणि अशी लिपस्टिक घेतल्यानंतर एखादं झाकण बघूया आपण. इथे मी हे झाकण घेतलंय, ते मी आता इथे लावून घेणार आहे. आपण इथे ट्रायल घेऊ. वाव मस्त. आता असंच करू आपण. ओके, झाकणावर घेतलंय, बघूया. मस्त यायला हवं. ये देखो कितना मस्त आया है. आता मी याला पसरवून घेणार आहे व्यवस्थित. तर ही टेक्निक तुम्ही पण वापरून बघा, छान आहे. जर तुमच्याकडे छापा नसेल तर तुम्ही असं छोटंसं झाकण घेऊन त्यावरती ट्रायल म्हणून हे करू शकता. बघू शकता सुंदर झालेलं आहे. आणि आता मी काय करणार आहे, हीच लिपस्टिक वापरणार आहे आणि त्याला थोडंसं फिनिशिंग देऊन घेणार आहे ब्रशच्या साह्याने. आता आपली गाईडलाईन ऑलरेडी रेडी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण आता ते छानपैकी ब्रशने त्याला फिनिशिंग देऊन घेऊया. इथे मी मेबेलिनची लिपस्टिक घेणार आहे फिनिशिंगसाठी. हा ऑरेंज कलर आहे, थोडा रेड हवा आहे आपल्याला. छोटासा ब्रश घेतलाय मी इथे आणि त्याने आता फिनिशिंग देऊन घेणार. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे, खूप सुंदर झालेला आहे. छान वाटतोय ना? तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. छोटीशी टिकली लावून घेतली आहे मी खाली, मला असं वाटत होतं लावावं असं. बघू शकता मेकअप खूप सुंदर झालाय, ग्लॉसी झालाय आणि आपली टिकली सुद्धा खूप छान लागली. क्लोज युअर आईज. बघू शकता डोळ्यांचा मेकअप सुद्धा किती सोबर आणि सिंपल झालाय. आपली जिजाबाई रेडी झालेली आहे. बघू शकता सुंदर लुक आपला इथे झालेला आहे. तर हा मेकअप लुक तुम्ही सुद्धा क्रिएट करून बघायचा आहे. कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. हेअरस्टाईलचा पूर्ण ट्युटोरियल ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. हेअरस्टाईल सुद्धा नक्की बघायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग.